नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते। आज भारतीय जनता पार्टीतर्फे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ज्यांच्या समस्या त्यांना बोलवलं होतं, आज मी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून कृषी विषयाविषयी, कृषी पदवीधर आहेत, BSc ॲग्री झालेली लोक आहेत, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। प्रामुख्याने निवेदनामध्ये मी असं म्हटलं आहे की डिजिटल फार्मिंग आणि AI वरती पंतप्रधान नरेंद्र मोदी फार भर देत आहेत आणि त्याच धर्तीवरती AI फार्मिंग ऑफिसर असेल, डिजिटल क्रॉप ॲनालिसिस असेल किंवा ॲग्री ड्रोन सुपरवायझर असेल किंवा क्लायमेट रिस्क कन्सल्टंट, हे कृषी विभागामध्ये याची भरती करण्यात यावी। बऱ्याच दिवसापासून कृषी विभागामध्ये पदवीधरांना जागा भरल्या नाहीत, त्या सर्व जागा भरताना पदवीधरांना स्थान देण्यात यावं, जेणेकरून आगामी निवडणुकीच्या काळात पदवीधर जे आहेत, कृषी पदवीधर मोठ्या प्रमाणे भारतीय जनता पार्टीसाठी काम करतील। दुसरा विषय असा होता की कृषी पदवीधर झाल्यानंतर एकतरी शेती किंवा MPSC हे दोनच ऑप्शन आपल्यासमोर येतात। त्याच्या व्यतिरिक्त त्यांना स्किल करून, स्किल इंडियाच्या अंतर्गत त्यांचे स्किल वाढवून ड्रोन असेल किंवा आता कीड नियंत्रणासाठी सुद्धा याचा वापर हल्ली होतो आहे। मग त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा शासन पुरवतं आहे, पण त्यांच्यावरती आधारित सुपरवायझर किंवा ऑफिसर याची नेमणूक करावी म्हणून हे पत्र दिलेत। तसेच या संदर्भात मेळावे व रोजगारासाठी मेळावे लावावेत अशा स्वरूपाचे पत्र आज मी रवींद्र चव्हाण साहेब यांचे शिवसहाय्यक या ठिकाणी आले होते, त्यांना मी दिलेलं आहे आणि हे अत्यंत गरजेचं आहे। कृषी पदवीधरांकडे कोणाचं लक्ष नाही आहे, प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी त्या कृषी पदवीधरांकडे लक्ष देऊन कृषी पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी काळात नक्कीच काम करेल। कृषी पदवीधरांना सोन्याचे दिवस येतील आणि ते फक्त भारतीय जनता पार्टीमुळे येतील। भारतीय जनता पार्टी कृषी पदवीधरांचा इथून पुढे नक्कीच विचार करेन आणि जे BSc ॲग्री आहेत, आज घरी आहेत किंवा शेती करतात, त्यांच्यासाठी आगामी काळात सुवर्णसंधी नक्कीच आहे। एवढं बोलतो, थांबतो। धन्यवाद।